नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, तुम्हाला सतत तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतंय, अचानक थकवा जाणवतोय आणि तरीही तुम्ही म्हणताय का की काही नाही, मे बी हा स्ट्रेस असेल। पण जर तुमचं शरीर तुम्हाला आधीपासून सांगत असेल की काहीतरी वेगळे सिम्पटम्स दिसताय, तर रक्तातील साखर वाढते असं सुद्धा होऊ शकतं। धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना सुरुवातीला डायबिटीसची काहीच कल्पना नसते, कारण शरीर आधी छोटे छोटे संकेत देत असतं, पण आपण ते दुर्लक्ष करतो। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, रक्तातील साखर वाढली असेल तर शरीर नेमके कोणते संकेत देऊ शकतं आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं। सगळ्यात पहिलं आणि खूप कॉमन लक्षण म्हणजे सतत तहान लागणं। तुम्ही पाणी पिताय पण तरीही तोंड कोरडं पडतंय, वारंवार पाणी प्यावंसं वाटतंय, तर हे शरीरातल्या वाढलेल्या साखरेचा एक संकेत असू शकतो। त्याचसोबतच वारंवार लघवी होणं हेही महत्त्वाचं लक्षण आहे, कारण शरीर अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे जास्त लघवी लागू शकते। विशेषतः जर रात्रीही वारंवार उठावं लागत असेल तर त्याकडे थोडं लक्ष द्या। दुसरं लक्षण म्हणजे सतत थकवा येणं, पूर्ण झोप झाली तरी आपल्या शरीरात एनर्जी वाटत नाही, काम करायची इच्छा होत नाही, अशक्तपणा जाणवतो, कारण शरीराला योग्य प्रकारे ऊर्जा ती वापरता येत नाही। तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणं। काही लोक म्हणतात मी काही विशेष डाएट केलं नाही तरी माझं वजन कमी होतंय, आणि हे काही वेळा वाढलेल्या साखरेमुळेही होऊ शकतं। आता एक लक्षण म्हणजे खूप लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि ते म्हणजे खूप भूक लागणं, वारंवार काहीतरी खावंसं वाटणं, जेवल्यानंतरही पुन्हा भूक लागते, कारण शरीराला ऊर्जा व्यवस्थित मिळत नाही। याचबरोबर डोळे धुसर दिसणं हेही एक संकेत असू शकतं। काही लोकांना अचानक ब्लरी विजन जाणवू शकतं, यामुळे स्क्रीन बघताना किंवा वाचताना त्रास होऊ शकतो। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जखमा लवकर भरून येत नाहीत, हळू भरून येतात। छोटी जखम किंवा कट जरी लागला असेल तर तो भरायला खूप वेळ लागतो, कारण वाढलेल्या साखरेचा परिणाम शरीराच्या हिलिंग प्रोसेसवर सुद्धा होतो। काही लोकांना वारंवार स्किन इन्फेक्शन्स किंवा खाजेचा त्रास होऊ शकतो, विशेषतः त्वचेवर किंवा प्रायव्हेट पार्ट्सच्या आसपास इन्फेक्शन वारंवार होत असतील तर तपासणी करणं गरजेचं आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी लक्षणं दिसली म्हणजे प्रत्येक वेळी डायबिटीसच आहे असं नाहीये, पण यापैकी अनेक लक्षणं एकत्र जाणवत असतील तर ब्लड शुगर टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीला जर आपण लक्ष नाही दिलं तर वाढलेली साखर हळूहळू डोळे, किडनी, हृदय यावर परिणाम करू शकते। त्यामुळे लवकरात लवकर ही टेस्ट करून घ्या जर तुम्हाला हे सिम्पटम्स पूर्णपणे दिसत असतील तर। मग प्रश्न येतो, आता काय काळजी घ्यायची? सगळ्यात आधी नियमित तपासणी करा, विशेषतः जर घरात डायबिटीसची हिस्ट्री असेल, वजन जास्त असेल किंवा बसून काम करण्याची सवय असेल तर। दुसरं म्हणजे जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड कमी करा, घरचं संतुलित जेवण, चालणं, व्यायाम, पुरेशी झोप याकडे लक्ष द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं, शरीर देत असलेले छोटे छोटे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा शरीर आधीच आपल्याला इशारा देत असतं। गरज असते ती फक्त वेळेत ओळखण्याची। झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी जास्त पाणी पिणे टाळा, हा एक ऑप्शन आहे। रात्री उशिरा चहा, कॉफी, थंड पेय कमी घ्या, साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा, आणि शरीराचे छोटे छोटे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा शरीर आधीच इशारा देत असतं, गरज असते ती फक्त ओळखण्याची। त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा, यामुळे तुम्हाला त्रास मोठा होण्याच्या आधीच तुम्ही त्यावर सोल्युशन लवकरात लवकर शोधून काढाल। डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित कन्सल्टेशन करा आणि वेळोवेळी तुम्ही सगळ्या टेस्ट करत चला, म्हणजे जेणेकरून छोटा प्रॉब्लेम मोठा होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।